एकीकडे औरंगजेबाच्या कबरीला शासनाकडून 2.5 लाखापर्यंत निधी दिला जातो आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला वार्षिक 1 लाख रुपये निधी मिळवण्यासाठी 55 वर्षे वाट बघावी लागते। हे निषेधार्ह असून या मंदिराला वार्षिक 12 लाख निधी द्यावा, औरंगजेबाच्या कबरीला मिळणारा निधी बंद करावा आणि सिंधुदुर्गचं सुशोभीकरण करावं अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। आज झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक संजय जोशी, सद्गुरू सत्यवान दादा, सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ, शिवप्रतिष्ठानचे रमाकांत नाईक तसंच राजेंद्र पाटील यांनी ही मागणी केली आहे। आता म्हणजे विषयाची प्रस्तावना केली आहे श्री राजू पाटील यांनी। बराचसा विषय तुमच्या लक्षात आला असेल की नेमकं काय आपली मागणी आहे आणि कशा पद्धतीने व्हायला पाहिजे। आज ज्या छत्रपती शिवरायांच्यामुळे आज आमची हिंदू म्हणून ओळख टिकून राहिलेली आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आमच्या गोमाता वाचल्या, आमची मंदिरं वाचली, आमची धर्म आणि संस्कृती टिकली, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या संदर्भात एवढी उदासीनता या महाराष्ट्रामध्ये जर सरकारी अधिकाऱ्यांकडून होत असेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती आहे? म्हणजे जसं आता राजू पाटील यांनी जो उल्लेख केला की साधारण मार्च 2025 मध्ये आपण एक निवेदन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिलं होतं। सातत्याने त्याविषयी आपण पाठपुरावा केलेला आहे। म्हणजे 1970 साली जे 250 रुपयाचा निधी महिन्याला सरकारकडनं जो मंजूर केला होता तो अगदी एप्रिल 2026 पर्यंत तेवढाच चालू होता। आपण जर एकंदर आर्थिक स्थिती आकडेवारी जर बघितली, कर्मचाऱ्यांचा पगार 1970 साली जवळपास 185 रुपये होता राज्य कर्मचाऱ्यांचा, तो आता 2026 मध्ये साधारण 32,000 रुपये झालेला आहे। अगदी शिक्षकांचं उदाहरण आपण घेतलं कारण हे थोडंसं मॅच होणार आहे। 250 रुपये त्यावेळेला 1970 साली त्यांचा पगार होता आणि आता सगळे भत्ते वगैरे सगळे जर आपण पकडले तर आता किती झालाय? 60 ते 70 हजार रुपये झालाय। म्हणजे 300% जवळपास वाढ झालेली आहे। म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 300% वाढ होते, पण इकडे छत्रपती शिवरायांचं जे मंदिर आहे, ज्यांना आपण महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे, त्यांच्या मंदिरासाठी मात्र वाढ होण्यासाठी 55 वर्ष लागली वाढ करण्यासाठी। किती दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि दुसरं म्हणजे जो क्रूर कर्म ज्याने आमच्या हिंदूंची कत्तल केली, हिंदूंचं धर्मांतरण केलं, आमची मंदिरं फोडली, त्या औरंगजेबाच्या कबरीसाठी 2.5 लाख रुपये आणि 2 लाख रुपये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापेक्षा दुप्पट निधी हा औरंगजेबाच्या क्रूर कर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी दिला जात असेल तर या महाराष्ट्रामध्ये कोणतं दुर्दैव आहे? संविधानाचं 49वा कलम आणि 51 अ आणि फ हा जो कलमाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की हे जे काही ऐतिहासिक वारसे आहेत किंवा राष्ट्रीय जे वारसे आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे किंवा राज्य सरकारांची आहे। पण ती करत असताना त्यांनी ते कसं केलं पाहिजे की राष्ट्रीय अस्मिता आणि सांस्कृतिक भावनांचा विचार केला गेला पाहिजे। पण मला सांगा, या सांस्कृतिक भावना आमच्या हिंदुस्थानामध्ये कोणाच्या बाजूने जास्त असणार आहेत? छत्रपती शिवरायांच्या बाजूने असणार आहेत ना। मग तरी सुद्धा या औरंगजेबाच्या कबरीसाठी एवढा खर्च का होतोय? म्हणजे शिवरायांचं मूल्य औरंगजेबापेक्षा कमी मानता का तुम्ही? म्हणजे आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना इतिहास कुठेतरी शिकवावा लागणार आहे। त्यांनी इतिहासाचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे असंच म्हणावं लागेल। दुसरं एक सांगतो आपल्याला की केंद्र सरकारचा एक ऍक्ट आहे 2003 चा, FRBM म्हणून आहे, म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट। तर त्याच्यामध्ये असं आहे की सरकारकडे कररूपाने पैसा जमा होतो ना जनतेचा, तर या कररूपाने जमा होणाऱ्या पैशाचा वापर सरकारने काळजीपूर्वक केला पाहिजे आणि त्याला सुद्धा त्याचा गैरवापर टाळला पाहिजे त्या निधीचा, आणि प्राधान्यक्रम ठरवलं पाहिजे कुठल्यासाठी आपण खर्च केला पाहिजे। तर दुर्दैवाने एक प्रकारे आम्ही जो कररूपाने जो पैसा
सरकारकडे भरत आहोत त्याचा गैरवापर अशा पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीला निधी देऊन असा होतोय, असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे की औरंगजेबाच्या कबरीला जो निधी दिला जातोय तो पहिला सरकारने बंद करावा. कारण या कबरीला निधी 2012 सालामध्ये काँग्रेस शासनाने सुरू केला होता आणि जवळपास आतापर्यंत 2012 पासून 2023 सालापर्यंत 6.5 लाख रुपये खर्च केलेले आहेत. म्हणजे जिथे छत्रपती शिवरायांच्या मंदिराला फक्त महिन्याला 250 रुपये मिळत होते, तिकडे सरकार काय करत होतं, 6.5 लाख रुपये खर्च करत होतं. केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे हा निधी ताबडतोब बंद झाला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा जो मगाशी उल्लेख राजू पाटील यांनी केलेला आहे की वर्षाला 1 लाख रुपये नाही तर महिन्याला 1 लाख रुपये दिले गेले पाहिजेत. मगाशी आपण जे आर्थिक गणित बघितलं की ज्या पद्धतीने 300 पटीने जर कर्मचाऱ्यांचे पगार जर वाढले असतील तर आज खर्चाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. एक साधा हार बघितला तर त्याचं चांगला हार तर 500 रुपयाशिवाय खाली येत नाही, बरोबर ना. तेवढा तो एक हार जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला घालायचं म्हटलं तरी किती खर्च येणार बघा. 500 रुपयाचा हार गुणिले 30, 15,000 रुपये तिथेच होणार ना. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला एकनाथजी शिंदे यांची जेव्हा भेट घेतली 2025 मध्ये, त्यावेळेला त्यांना आपण निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन दिल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे यांनी तात्कालीन आदेश जे आहेत ना ते महसूल विभागाचे जे सचिव आहेत तर त्यांना दिले होते. एक मिनिट. तुम्ही पाहू शकता की याच्यावरती त्यांनी चक्क असे म्हटलेलं आहे, आम्ही त्यांच्याकडे डिमांड केलं होतं हे आर्थिक गणित त्यांच्यासमोर मांडून की 50,000 रुपये तरी किमान महिन्याला त्या स्मारकाला आपल्या मंदिराला मिळाले पाहिजेत. त्यांनी तात्कालीन असा आदेश दिलेला आहे की याप्रमाणे तात्काळ प्रस्तावित करावा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी. पण असं असून सुद्धा अधिकाऱ्यांनी काय केलं, 50,000 रुपये न देता फक्त 8,333 रुपये मंजूर केले. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की जिथे म्हणजे प्रशासनामध्ये उच्च स्तरावर असणाऱ्या माणसांचं पण जर कोणी व्यक्तींचं जर कोणी ऐकत नसेल तर या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ज्यांनी हा आदेश काढला त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे, असं आमची मागणी आहे या परिषदेच्या माध्यमातून. आणि दुसरं म्हणजे आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरती अनेक लाखो पर्यटक येत असतात. कारण छत्रपती राजाराम महाराज यांनी हे जे छत्रपती शिवरायांचं जे मंदिर उभारलेलं आहे, एकमेव मंदिर आहे, अतिप्राचीन मंदिर आहे, ते बघण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. पण तिथे आज किल्ल्याची जर स्थिती बघितली तर अतिशय विदारक अशी आहे. म्हणजे तिथे साफसफाई नाहीये, पिण्यासाठी पाणी नाहीये, पर्यटक येतात त्यांच्यासाठी व्यवस्था नाहीये, सुशोभीकरण करणं गरजेचं आहे, बगीचा तिथे होणं गरजेचं आहे. तर याचं पण या किल्ल्याचं सुशोभीकरण पण झालं पाहिजे अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. आमच्या 3 मागण्या आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवरायांच्या मंदिराला दिला जाणारा निधी हा महिन्याला 1 लाख रुपये करावा, म्हणजे वर्षाला 12 लाख रुपये. दुसरी आमची मागणी आहे की औरंगजेबाच्या कबरीला जो निधी दिला जातोय तो तात्काळ थांबवावा आदेश निर्गमित करून. आणि तिसरी मागणी आहे की या सिंधुदुर्ग किल्ल्याचं सुशोभीकरण करावं, अशी आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे. देऊ शकतात. पण आपल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं मंदिर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्यांचे ज्या प्रकारे वर्षाला 1 लाख रुपये देऊन ज्याप्रमाणे त्यांना निधी दिला आहे तो खूपच कमी आहे. कारण ज्याप्रमाणे आता आम्ही बरेच स्मारक स्वच्छता करतो, पुष्पहार वगैरे ज्यावेळी आम्ही घेतो, कमी झाल्याने महागाईच्या याच्यामध्ये कमीत कमी आता हारांचीच किंमत झाली 250-300 रुपये आणि असा जर पुन्हा एव्हरेज बघायला गेला तर खूपच कमी आहे. आणि समितीने ज्याप्रमाणे जी मागणी केली ती बरोबर योग्य आहे आणि आम्ही त्या मागणीसोबत आहोत आणि लवकर सरकारने या मागण्या पूर्ण करावेत ही आमची इच्छा आहे. जय शिवराय. मी सुनील राऊत. आजचा विषय आहे शिवराजेश्वर मंदिर वार्षिक निधी संदर्भात. हा निधी जो दिला जातोय शिवराजेश्वर मंदिर याला तर तो खूपच कमी आहे आणि या निधीमध्ये शिवराजेश्वर मंदिर येथे महाराजांच्या मूर्तीचं पूजन पण होऊ शकत नाही, एवढा तुटपुंजा हा निधी आहे. तर हा निधी वाढवून मिळावा आणि औरंगजेबाच्या कबरीला जो निधी दिला जातोय 2.5 ते 3 लाखाचा तो निधी तात्काळ बंद करावा. त्या क्रूरकर्माला काही निधी पुरवायची गरज नाहीये. त्याचा कबरीवर जो काय खर्च केला जातो हा कमी करून शिवराजेश्वर मंदिर किंवा जे गड किल्ले आहेत या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी सरकारने निधी मंजूर करावा. गड किल्ल्यांची आता हालत भरपूरच खालावत चालली आहे.
सरकार निधी मंजूर करतं, पण तो निधी त्या गडकिल्ल्यांपर्यंत पोहोचत नाही. किंवा आताच आपण बरेच व्हिडिओ बघतोय श्रीमान रायगडचे, तर तिथे जे बांधकाम झालंय ते अक्षरशः उखडून निघतंय. आणि तिथे बरेच आता पण तिथल्या काही समित्यांनी आंदोलन चालू केलंय आणि आताच रॅली पण आहे तिथे, मोटरसायकल रॅली पुण्यामध्ये. तर ह्या संदर्भात की तिथे जे काम होतंय ते खूपच म्हणजे त्यावर दुर्लक्षच आहे. आणि तिथे अनेक अशा गोष्टी घडल्या जातात जेणेकरून हा सगळा प्रकार थांबला पाहिजे. याच्यासाठी एक रॅली काढण्यात येणार आहे पुण्यामध्ये. तर हे जे गोष्टी होत आहेत याकडे हिंदुत्ववादी सरकार असून पण ते लक्ष घालत नाही. ह्यासाठी आमची मागणी आहे की या गडकिल्ल्यांसाठी पण सरकारने मदत करावी, गडकिल्ल्यांकडे पण लक्ष द्यावं. जे गडकिल्ले महाराजांनी जे बनवून ठेवले, आपल्यासाठी राखून ठेवले, हे सगळ्या गडकिल्ल्यांसाठी, महाराजांच्या या गडकिल्ल्यांसाठी, स्मारकांसाठी हा निधी मंजूर करावा. तसेच शिवराजेश्वर मंदिरासाठी पण जास्तीत जास्त निधी मंजूर करून तिथे सुशोभीकरण होणं गरजेचं आहे. गड किल्ला हा खूपच मजबूत आहे, सिंधुदुर्ग किल्ला, पण त्याची जी तटबंदी आहे ती आता समुद्राच्या माराने, लाटांनी खालावत चालली आहे. तर त्याकडे पण सरकारने लक्ष दिलं पाहिजे. या मागणीसाठी आजची ही परिषद बोलवण्यात आली होती. स्मारक आपल्या तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची, स्वाभिमानाची आणि बलिदानाची भावना निर्माण करत असतात. जर आपण हा वारसा जपला नाही, जरी मंदिरं आणि किल्ले निधी अभावी जर ढासळत असतील, तर आपण येणारी जी भावी पिढी असते त्या भावी पिढीला आपला जो काही इतिहास आहे तर तो कसा काय दाखवणार. तर आपण हा वारसा जपला पाहिजे. कोणतंही राष्ट्र कधीही आपण जर हे विसरलो तर उज्ज्वल भविष्य आपण निर्माण करू शकणार नाही. आणि या राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण ऐतिहासिक जे काही वारसे आहेत त्यांचं जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्याच्या गोष्टी करत असतो, आपण आधुनिकतेची कास धरत असतो, पण दुसऱ्या बाजूला ज्या पायावरती हे राष्ट्र उभा आहे तो पाया म्हणजेच आपला इतिहास. आपण हा इतिहास दुर्लक्षित करत आहोत. राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा ऐतिहासिक जो काही वारसा आहे तर त्याचं जतन होणं हे अत्यंत गरजेचं आहे.